Good morning, students. Welcome in HCB Practical. Today I will start the experiment number 28 and title is to study a typical hospital organization and prepare a project report. Okay, prior concept hospital, then different departments and services in the hospital. Okay, firstly, what is the definition of hospital? Okay, hospital is a very complex organization with a specific aim of restoration and maintenance of the good health. Okay, and it provides the special facilities like nursing, dietary, blood banking, patient counseling, and skilled personnel and team of the physician and surgeons for the patient care. Okay, तर काय आहे हे हॉस्पिटल आहे ते कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यामध्ये स्पेसिफिक एम असतं कशाचं, रिस्टोरेशन अँड मेंटेनन्स ऑफ द गुड हेल्थ. ओके, त्याच्यामध्ये काय काय फॅसिलिटी प्रोव्हाइड्स केलेत, त्या फॅसिलिटी कोणकोणत्या आहेत तर नर्सिंग, डायटरी, ब्लड बँकिंग, पेशंट काउन्सिलिंग अँड स्किल्ड पर्सनल्स अँड टीम ऑफ द फिजिशियन अँड सर्जियन फॉर द पेशंट्स. Then hospital is defined as institution that provides the community health where diagnosis, therapy, rehabilitation, training and social services are provided. Okay, in the hospital. These are the definition of hospital. Then different department of services in the hospital. तर हॉस्पिटलमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. ओके, त्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायचे किंवा त्याच्यामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये व्हिजिट काढून आपल्याला त्याच्यामध्ये डिपार्टमेंट असलेल्या ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचे, त्याच्यावर तुमचा प्रोजेक्ट असेल. देन न्यू कन्सेप्ट प्रपोजिशन फर्स्ट. मेथड ऑफ इन्फॉर्मेशन कलेक्टिंग ड्युरिंग विजिट इन्क्लूड ऑब्झर्वेशन, डॉक्युमेंटेशन, डिस्कशन, देन क्वांटिनरीज. देन इन्फॉर्मेशन कलेक्टेड शुड बी युज्ड फॉर रायटिंग रिपोर्ट ऑन द विजिट. Okay, proposition second, hospital organization consist of different departments like the administration, registration, general checkup, casualty, clinical, central sterile system, service, then pharmacy, nursing station, surgical department, etc. ओके, तर मेथड ऑफ इन्फॉर्मेशन कलेक्टिंग ड्युरिंग व्हिजिट इन्क्लूड. त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड्स असतात तर त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन करावं लागतं आपल्याला, त्याचं डॉक्युमेंटेशन ठेवावं लागतं. त्याच्यानंतर डिस्कशन म्हणजे त्याच्या एखादा हॉस्पिटलमधील डिपार्टमेंट असेल त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. ओके, त्याच्यानंतर त्याची जी कलेक्ट केलेली माहिती आहे ते रिपोर्ट ठेवायचा, त्याचा रायटिंग रिपोर्ट. ओके, जो विजिट असेल त्या विजिटचा रायटिंग रिपोर्ट ठेवणं हे इम्पॉर्टंट आहे. देन हॉस्पिटल ऑर्गनायझेशन, त्याच्यामध्ये काय काय असतं तर डिफरंट डिपार्टमेंट असतात, लाईक ॲडमिनिस्ट्रेशन असतं, रजिस्ट्रेशन असतं, देन जनरल चेकअप, ओके, कॅज्युअलिटी असते, देन क्लिनिकल, सेंट्रल स्टराईल सर्व्हिस, फार्मसी, नर्सिंग स्टेशन, सर्जिकल डिपार्टमेंट. ओके, ह्या हे डिपार्टमेंट त्याच्यामध्ये इन्क्लूड्स असतात हॉस्पिटलमध्ये. जनरल कन्सेप्ट काय आहे, हॉस्पिटल व्हिजिट. जेव्हा आपण हॉस्पिटल व्हिजिट घेणार तेव्हा परमिशन घेणे हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आपल्याला प्रत्येक डिपार्टमेंटची. तर फर्स्टली ऑब्झर्वेशन, आपण ऑब्झर्वेशन करणार, त्याचं रिपोर्ट लिहिणार. ओके, परत डॉक्युमेंटेशन कसं असतं किंवा कसं केलं जातं त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेणार, त्याचा रिपोर्ट व्हिजिटचा तो रायटिंग रिपोर्ट ठेवणार. देन डिस्कशन केलेले ते पण तुम्ही राईट करून घ्यायचं. डिस्कशन म्हणजे कशाबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन घेतली त्याचा पण रिपोर्ट ठेवणं इम्पॉर्टंट आहे. देन क्वेश्चनॅरिटीज. ओके, तर तुम्हाला एखादं क्वेश्चन डाऊट असेल तर तुम्ही त्यांना विचारणार, त्याचं क्वेश्चन विथ ॲन्सर तुम्ही तो पण रिपोर्ट ठेवणार. ओके, देन लर्निंग ऑब्जेक्टिव्ह काय आहे, इंटेलेक्च्युअल स्किल, that is to understand the concept of the hospital organization. Second, to communicate with the different department in the hospital to get the information. Then motor skill, ability to draw hospital layout, then ability to document the collected information in the given format, then ability to write a report of the visit of hospital. Then apparatus, diary, pen, pencil, eraser, scale, etc. त्याच्यासाठी apparatus कोणकोणते लागणार, डायरी, पेन, पेन्सिल, इरेझर, स्केल आणि scale, etc. Now see the procedure. Firstly, fix the date and time of the visit to the hospital organization by taking permission from the appropriate authority. तर आपल्याला आता
उद्या किंवा परवा असं हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, तर त्याच्या आधी तुम्ही डायरेक्ट जाऊ शकत नाही, तर तुम्हाला आधी त्यांना सांगावं लागणार की किंवा परमिशन घ्यावी लागणार एखाद्या ऑथॉरिटीची की आम्ही बाबा ह्या डेटला येणार आहे आणि तुमच्या हॉस्पिटलवरती आम्ही विजिट करणार आहे असं. ओके. सेकंड, बिफोर द विजिट द टीचर शॅल एक्सप्लेन द रोल ऑफ इच डिपार्टमेंट ऑफ द हॉस्पिटल. तर जेव्हा विजिट जाण्याआधी तुम्हाला तुमचे टीचर असतील ते तुम्हाला प्रत्येक डिपार्टमेंट हॉस्पिटलमधील प्रत्येक डिपार्टमेंटचे रोल तुम्हाला ते सांगतील. देन थर्ड, बिफोर द विजिट द टीचर शॅल एक्सप्लेन द इंटर रिलेशनशिप बिटवीन द डिफरंट डिपार्टमेंट ऑफ द हॉस्पिटल. देन जेव्हा तुम्ही विजिटला जायच्या आधी तुम्हाला ते टीचर असतील, विजिट टीचर, ते तुम्हाला इंटर रिलेशनशिप बिटवीन म्हणजे कशामधील, तर डिफरंट डिपार्टमेंट असतील हॉस्पिटलचे त्याचे इंटर रिलेशनशिप तुम्हाला एक्सप्लेन करतील. त्याच्यानंतर बिफोर द विजिट टीचर शॅल गिव्ह द गाईडलाईन्स टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन. तर प्रत्येक डिपार्टमेंटचे इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी तुम्हाला ते गायडिंग करतील, तुमचे ते विजिट टीचर असतील ते. देन राईट द इन्फॉर्मेशन कलेक्टेड ॲट द स्पेस प्रोव्हाइडेड इन द मॅन्युअल. जर तुम्हाला जी इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे ते इन्फॉर्मेशन लिहिण्यासाठी तुम्हाला मॅन्युअलमध्ये सफिशियंट स्पेस दिलेली असेल त्याच्यामध्ये ते लिहायचं. देन टीचर शॅल गिव्ह द स्टुडंट इन रिटर्न इन द रिपोर्ट ऑफ द विजिट. जर तो रिपोर्ट कसा लिहायचा विजिटचा, तो रिपोर्ट पण तुम्हाला ते गाईड करतील कसा लिहायचा कसा नाही. तर हे खाली तुम्हाला फॉर्मॅट दिले बघा, फॉर्मॅट फॉर विजिट रिपोर्ट. फर्स्टली डेट अँड टाईम ऑफ विजिट. ओके. देन फर्स्ट नेम ऑफ हॉस्पिटल, देन ॲड्रेस, टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर. देन टाईप ऑफ द हॉस्पिटल, ते कोणत्या टाईपचं हॉस्पिटल आहे, गव्हर्नमेंट आहे, सेमी गव्हर्नमेंट आहे, प्रायव्हेट आहे की क्लॅरिटेबल आहे. देन इफ क्लॅरिटेबल मेंटेन नेम ऑफ द गव्हर्निंग बॉडी. ओके. देन बेड कॅपॅसिटी इन द टर्म ऑफ द नंबर ऑफ बेड्स, ते नंबरमध्ये लिहायचं बेड कॅपॅसिटी किती आहे ते. देन सर्व्हिस इम्पोर्टिंग इन द हॉस्पिटल. देन ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, individual prescription, floor stock system, unit doses, dispensing and packaging. These are the drug distribution system. Then purchase system, then manufacturing unit, training program facility provided to. Okay, कशासाठी असेल तर पॅरामेडिकल स्टाफ, जनरल, बोथ अँड नॉन. देन central sterile room exit, yes or no. Then central service system exit, yes or no. Pharmacy and therapeutic committee exit. Then hospital formulary exit, drug information service department exit, then blood bank service department exit, counseling and communication department exit. Then guest lecture facility provided. Then category services exit, use of computers in the hospital. Okay. Then next is the number of operation theaters, number of department established in the hospital, number of wards in hospital, first special and second general. Okay. Then staff pattern in the hospital, first number of the physician, number of pharmacists, number of nurses, number of health workers, health visitors. Okay. Then and last is the any other staff member. These are the staff pattern in the hospital. And last is the additional facility provided in the hospital, for example PCO, canteen, garden, etc. Okay. And here are the table for the name of department, then name of computers and purpose or type of the information. फर्स्टली इथं डिपार्टमेंटचं नाव घ्यायचं. ओके. त्याच्यामध्ये कम्प्युटरचा यूज असेल, किती कम्प्युटर यूज केले ते लिहायचं. त्याच्यानंतर त्याचं पर्पज काय आहे ते, की तुम्ही कशासाठी यूज केलं तिथं ते. Then observation, draw a line layout of the hospital visited. Okay. तर इथं आपल्याला ड्रॉ करायचा आहे लेआउट हॉस्पिटल विजिटेडचा. देन हिअर ड्रॉ अ लेआउट ऑफ द फार्मसी डिपार्टमेंट ऑफ द हॉस्पिटल विजिटेड. देन मेंटेनिंग द नंबर्स ऑफ द प्रिस्क्राइबिंग presenting windows, then dispensing table, storage rack for materials, computer facilities, number of the manpower and service hours, etc. And last is here are the important question related to this experiment. After watching this video, your students are able to answer this question. Okay. Now I will stop here. Thank you.